नमस्कार STC फॅमिली. चला आधी व्हिडिओला लाईक करून घ्या. या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे प्रेम दाखवलं त्याबद्दल खूप आभार. आणि या स्टोरीला 5 लाखांपेक्षा जास्ती व्ह्यूज आणि 35,000पेक्षा जास्ती लाईक्स आले आहेत. हे केवळ तुमच्या अमाप प्रेमामुळे शक्य झालं आहे. प्रत्येक एपिसोड गणित तुम्ही जो प्रतिसाद दिला त्यातून ही लव्ह स्टोरी फुलत गेली. अतिशय सरळ, सोपी, सुंदर आणि प्रत्येक गोष्टीची मर्यादा ओळखून लिहिलेल्या या स्टोरीला तुम्ही उचलून धरलत, याबद्दल शतशः आभार. तुम्हाला मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीबद्दल काय आवडतं ते कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 101वा भाग, मीतची सरप्राईज बर्थडे पार्टी. अनाथ आश्रमाच्या मुलांनी मीत आणि मायासाठी एक छोटं गाणंही तयार केलं होतं. ते गाणं गुणगुणताना त्या मुलांचे स्वर इतके निरागस आणि गोड होते की मीतचं मन एकाएकी हलकं झालं. त्या गाण्यातून मुलांनी त्यांचं प्रेम आणि स्नेह व्यक्त केला. मीतने आपल्या भावनांना आवर घालण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या चेहऱ्यावर त्या भावनांची छटा स्पष्ट होती. मुलांच्या निरागस प्रेमाने आणि कृतज्ञतेने भारावलेले मीत आणि माया कारमध्ये बसले. पण त्या निरोपाच्या क्षणाने त्यांच्या मनात एक कायमचा ठसा उमटवला होता. वाढदिवस साजरा करून दोघे परतत होते, पण त्यांच्या मनात अजूनही त्या मुलांचे हसरे चेहरे आणि त्यांचे आनंदाने भरलेले डोळे घर करून बसले होते. इतक्या वर्षांनी मीतने स्वतःचा वाढदिवस साजरा केला होता आणि तोही इतक्या निरागस आणि निष्पाप मुलांसोबत. त्याच्या मनात वर्षानुवर्षे साचलेली दुःखाची भावना, त्याच्या आईवडिलांच्या आठवणींनी भरलेला शून्यपणा आज त्या मुलांच्या आनंदात विरघळला होता. मुलांचं ते साधं निरागस हसणं, त्यांचं लहान सहान गोष्टींमध्ये मोठा आनंद शोधणं आणि त्यातच मायाने त्याच्यासाठी केलेला हा खास प्रयत्न, हे सगळंच त्याचं मन पूर्णपणे व्यापून टाकत होतं. केक कापताना त्याच्या मनात निर्माण झालेले भावनिक क्षण त्याच्यासाठी एक नवीन सुरुवात होती. आयुष्याचं खरं सौंदर्य आता त्याला जाणवलं होतं आणि मायाच्या प्रयत्नांमुळे त्याचं हृदय नवीन आशेने भरून आलं होतं. आज मीतने फक्त केक कापला नव्हता, त्याने आपल्या मनातला तुटलेला धागा पुन्हा एकत्र जोडला होता. कारमध्ये बसल्यानंतरच मायाने त्यांच्या मीत बर्थडे प्लॅनच्या ग्रुपवर मेसेज केला. आम्ही इथून निघालो आहोत. होप तुमची सगळी तयारी झाली आहे. अनाथ आश्रमातील मुलांमध्ये गुंतून गेल्यामुळे माया मीतला व्यवस्थित वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकली नव्हती. मुलांच्या प्रेमळ आणि उत्साही सेलिब्रेशनमुळे तिला तो खास क्षण साजरा करायला वेळच मिळाला नव्हता. मात्र आता कारमध्ये बसून घरी परतताना एक शांतता पसरली होती. मीत खिडकी बाहेर पाहत होता, विचारात मग्न. त्याच्या मनात अजूनही अनाथ आश्रमातील आनंद आणि मुलांचे हसरे चेहरे घर करून बसले होते. माया त्याच्या शेजारी शांत बसली होती, पण तिच्या मनात एकच विचार होता, मीतला योग्य त्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देणं.
तिने हळूच त्याच्या हातावर आपला हात ठेवला. मीत त्याच्याच विचारात गढून गेला होता, पण मायाचा तो स्पर्श त्याला अलगद भानावर घेऊन आला. काय झालं माया? तो तिच्याकडे पाहत म्हणाला. काहीच नाही, फक्त आजचा दिवस तुझ्यासाठी खास आहे आणि मी तुला योग्य पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याच नाहीत. माया हलकेच हसली आणि म्हणाली. हॅपी बर्थडे मीत. माया हळुवारपणे त्याचा हात आपल्या हातात घेत म्हणाली. मीत तिच्याकडे पाहून अवाक झाला. त्याच्या डोळ्यात भावना स्पष्ट दिसत होत्या. तिच्या या साध्या पण खास शुभेच्छांनी त्याचं मन भरून आलं. माया, तू किती विचारशील आहेस. मी खरंच कल्पनाही करू शकणार नाही असा प्लॅन केलेलास तू. खूप सुंदर. तो हलकं हसत म्हणाला. माया हसली. तिच्या डोळ्यात मीतसाठी खूप प्रेम आणि आपुलकी होती. तुझ्या आयुष्यात आनंद आणण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. तुझ्यासाठी आजचा दिवस खास असावा असं मला वाटतं. आपण कितीही दुःख सहन केलं असलं तरी आयुष्यातील खास क्षण साजरे करायला शिकायलाच हवं, ती म्हणाली. मीतला तिचं म्हणणं मनापासून पटलं. त्याला जाणवलं की आपल्या दुःखात तो इतका गुरफटून गेला होता की जीवनातील छोटे छोटे आनंदाचे क्षण तो गमावून बसला होता. मायाच्या या साध्या पण हृदयस्पर्शी कृतीने त्याच्या मनातली कळ हलकी झाली होती. आम्ही सगळे रेडी आहोत, लिशाने ग्रुपवर मेसेज केला. मायाचा जीव भांड्यात पडला. अनाथाश्रमानंतरच्या सरप्राईजनंतर घरी मिळणाऱ्या सरप्राईजला मीत कशा प्रकारे रिॲक्ट करेल याचा विचार माया करत होती. कार बंगल्याजवळ आली आणि बंगल्याच्या मुख्य एंट्रन्समधून आतमध्ये यायला लागले. मीतने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि तो क्षणभर स्तब्ध झाला. बंगल्याच्या समोरील गार्डनमध्ये एक खास आणि सुरेख पार्टीची तयारी केलं असल्याचं त्याला दिसलं. इव्हेंट प्लॅनरनी या बागेचं संपूर्ण रूपांतर एका स्वप्नवत ठिकाणात केलं होतं. मीतच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी केलेली सजावट गार्डनमधून एका परीकथेच्या दुनियेत प्रवेश केल्यासारखी भासत होती. कार गार्डनच्या एंट्रन्सला थांबली. मीत आणि माया कारमधून खाली उतरले. मीत, ये माझ्या पाठोपाठ, माया म्हणाली आणि दोघे गार्डनच्या एंट्रन्समधून आतमध्ये जायला लागले. समोरची इतकी भव्य व्यवस्था पाहून मीत भारावून गेला. सकाळी बंगल्यातून बाहेर पडत असताना काही नव्हतं, पण आता संध्याकाळी पाहतो तर काय, गार्डनचा पूर्ण चेहरा मोहरा बदलून गेला होता. प्रत्येक कोपरा मीतसाठी खास लक्षात ठेवून सजवला होता. गार्डनच्या बाहेर मोठं हॅपी बर्थडे मीत असं गोल्डन अक्षरात लावलेलं फलक दिसत होतं. गार्डनच्या प्रवेशद्वारावर मोठे आकर्षक फुलांचे कमान लावले होते, ज्यावर रंगीबेरंगी फुलं जसे की लाल गुलाब, पांढरी लिली आणि निळ्या ऑर्किड्स लावलेली होती. दोन्ही बाजूने मोठ्या पारदर्शक फुग्यांमध्ये सोनेरी आणि चंदेरी कागदाच्या तुकड्यांनी भरलेले फुगे लटकवले होते. गार्डनमधून आत जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला फेरी लाईट्सची सुंदर माळ सजवली होती, जी बागेचा प्रवेश
अधिकच मोहक आणि स्वप्नवत बनवत होती. प्रत्येक झाडावरून लटकणाऱ्या कंदिलांमुळे संपूर्ण वातावरण शांत, सुखदायक आणि रोमॅन्टिक बनलं होतं. पाण्याच्या छोट्या फवाऱ्यांना निळ्या रंगाचा प्रकाश दिला होता, ज्यामुळे तिथं एक जादुई देखावा निर्माण झाला होता. फुलांनी आणि फेरी लाईट्सनी सजवलेल्या त्या जागेला पाहून तो अगदी थक्क झाला. तो काहीच बोलू शकला नाही. त्याला अपेक्षित नव्हतं की त्याच्या वाढदिवसासाठी कोणीतरी इतक्या मोठ्या प्रमाणावर तयारी करेल. गार्डनच्या मध्यभागी सुंदर फुलांची सजावट केली होती. गुलाब, लिली आणि ऑर्किड सारख्या फुलांच्या हारांनी तो भाग सजवला होता, ज्यामुळे त्या ठिकाणी एक स्वर्गीय आनंद मिळत होता. मीतसाठी खास गिफ्ट्स ठेवलेल्या टेबलाचं व्यवस्थापन केलं होतं. त्या टेबलावर पांढऱ्या रंगाच्या सॅटिनच्या कापडावर सोनेरी रंगाचे छोटे नक्षीदार वस्त्र ठेवले होते, ज्यावर लहानशा फुलांचे बुके आणि गिफ्ट्स ठेवले होते. पांढऱ्या रंगाच्या मोठमोठ्या मेणबत्त्या आणि फेरी लाईट्सनी संपूर्ण बाग उजळून निघाली होती. त्याच ठिकाणी बागेच्या एका कोपऱ्यात एक छोटं फोटोबूथ बनवलं होतं, जिथे पार्टीला आलेले लोक फोटो काढून आठवणींना साठवू शकतील. फोटोबूथच्या पाठीमागे फुलांनी सजवलेली फ्रेम होती, ज्यावर मेमरीज विथ मीत असं सुंदर अक्षरात लिहिलेलं होतं. संपूर्ण बागेत गोड आवाजात संगीत वाजत होतं, ज्यामुळे अतिशय आनंदमय वातावरण तयार झालं होतं. सर्व गोष्टी खूपच कल्पकतेने आणि प्रेमाने सजवल्या होत्या. जणू त्या प्रत्येक सजावटीत सगळ्यांचं मीतवर असलेलं प्रेम आणि मीतसाठीची काळजी दिसत होती. मीत या संपूर्ण सजावटीने भारावून गेला होता. बागेचं ते सुरेख रूप, लाईट्सची झगमगाट आणि विचारशील आयोजनाने त्याला खूपच विशेष वाटलं. गार्डनच्या मध्यभागी एका छोट्या स्टेजची व्यवस्था करण्यात आली होती, जिथे मीतचा केक कापण्याचा सोहळा पार पडणार होता. स्टेजच्या पार्श्वभूमीला सोनेरी आणि चंदेरी रंगाच्या फुग्यांनी आणि कापडांनी तयार केलेला पार्श्वभाग असं सजवला होता की ते राजेशाही दिसत होतं. आजोबा, भूमिका, लिशा, अंकिता, सुजय आणि सर्व घरातील कर्मचारी त्याच्या स्वागतासाठी हसत मुखाने उभे होते. मीतच्या मनात त्या क्षणी भावनांचा पूर आला. त्याने कधीच कल्पना केली नव्हती की त्याच्या आधीच्या वाढदिवस साजरा करण्याबाबतच्या वागणुकीमुळे त्याच्यासाठी इतके काही केलं जाईल. हे सगळं माझ्यासाठी? त्याने स्तब्धपणे विचारलं. त्याचे शब्द अडखळत होते, कारण त्याच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू उभे राहिले होते. हो मीत, तुझ्या आयुष्यात खूप काही कठीण गोष्टी झाल्या आहेत, पण आजचा दिवस फक्त तुझ्यासाठी आहे. आज फक्त आनंद साजरा करूया. माया त्याच्या हातावर हळूच हात ठेवत म्हणाली. मीतला तेव्हा जाणवलं की कधी कधी आपण स्वतःसाठीच भिंती उभ्या करतो आणि लोक आपल्या आयुष्यात आनंद आणण्याचा प्रयत्न करत असताना आपण त्यांना जवळ करू शकत नाही. त्या क्षणी त्याने स्वतःशीच ठरवलं की आजचा दिवस तो मनमोकळेपणाने साजरा करेल. मायाने दिलेल्या या अनपेक्षित आणि अद्भुत सरप्राईजमुळे
मीत खूप आनंदित झाला. त्या एका क्षणात त्याला कळलं की तो आता एकटा नाही आणि त्याच्या आयुष्यातील हा वाढदिवस त्याच्या आत्तापर्यंतच्या सर्वात खास दिवसांपैकी एक असेल. मीत आणि माया चालत त्या स्टेज जवळ गेले. मीतला स्टेज जवळ आलेलं पाहून सर्वजण एका सुरात जोरात म्हणाले, हॅपी बर्थडे मीत. त्या क्षणी मीतने प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला, पण त्याचे डोळे एका गोष्टीवर स्थिरावले. मायाच्या चेहऱ्यावरचा अभिमान आणि प्रेम. तिच्या डोळ्यांमधली चमक त्याला सांगत होती की या सर्व गोष्टीमागे तिचा विचार आणि मेहनत आहे. तिला त्याच्यासाठी खास काहीतरी करायचं होतं आणि त्या क्षणी मीतचं मन भरून आलं होतं. त्याने आपल्या आयुष्यात इतकं काही पाहिलं होतं, अनेक दुःखद प्रसंग पाहिले होते, पण त्याच्या आजूबाजूला इतके लोक त्याच्यावर प्रेम करणारे आहेत याची जाणीव त्याला आज झाली होती. हे पाहून तो अगदी भावुक झाला. त्याच्या आयुष्यात जवळचे असे सर्व लोक त्याच्यासाठी एकत्र जमले होते. व्हीलचेअरवरून आजोबा मीतकडे आले. मीतने देखील त्यांच्याकडे 2 पावले चालला आणि नतमस्तक होऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन मीत. किती वर्षांनी आपण असं काही करत आहोत. आजचा दिवस खूप खास आहे, आजोबा म्हणाले. मीत, हे तुझ्यासाठी आहे. मला खात्री आहे की हे तुला आपल्या लहानपणीच्या आठवणींमध्ये घेऊन जाईल. भूमिका देखील जवळ येऊन त्याच्या हातात एक लहान गिफ्ट ठेवत म्हणाली. मीतने हसत तिच्याकडून गिफ्ट घेतलं आणि त्याने तिला गळाभेट दिली. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले, पण त्याने ते लगेच लपवण्याचा प्रयत्न केला. तू ठीक आहेस ना मीत? तेव्हा माया पुढे येऊन त्याला विचारलं. हो माया, खूप ठीक आहे. खरं तर इतकं ठीक कधीच नव्हतं, मीतने मोकळेपणाने उत्तर दिलं. सर्वांचा आनंद, उत्सवाची जाणीव आणि सर्वांनी मिळून दिलेली प्रेमळ शुभेच्छा पाहून मीतला आतून आनंद वाटत होता. मीत, तू याच ड्रेसवर पुढची पार्टी करणार आहेस का? सुजय म्हणाला. मायाने मीतसाठी जो ड्रेस बनवून घेतला होता तो ड्रेस त्याने घालून यावा यासाठी सुजयने मीतला विचारलं. हो ना, जा ड्रेस चेंज करून ये, आम्ही वाट पाहत आहोत, आजोबा म्हणाले. मीतला ड्रेस चेंज करायला पाठवून तो येईपर्यंत केक आणि बाकी गोष्टींची अरेंजमेंट करावी असा विचार त्यांनी केला. मीतला त्यांचं म्हणणं ऐकण्याखेरीज काही पर्याय नव्हता. मीत ड्रेस चेंज करण्यासाठी बेडरूमकडे निघाला. गार्डनपासून बेडरूमपर्यंत जाताना जे कोणी स्टाफ मेंबर्स मीतला भेटत होते ते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होते आणि मीत त्या शुभेच्छा स्मित करून स्वीकारत होता. मीतने बेडरूममध्ये पाय ठेवला तेव्हा बेडवर काहीतरी ठेवलेलं त्याच्या लक्षात आलं. तिथे एक सुंदर ड्रेस एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवलेला होता, ज्याला पाहून तो एकदम थांबला. हे काय आहे? त्याच्या डोक्यात विचार आला. तो बेड जवळ गेला. त्या ड्रेसचा बर्गंडी रंग आणि डिझाईन अगदी खास होता. तो सूट अतिशय क्लासिक आणि खूप एलिगंट दिसत होता.
ही मायाचीच चॉईस असू शकते. तो मनातल्या मनात पुटपुटला. बॉक्स उघडून त्याने तो सूट पाहायचं ठरवलं तेव्हा त्या बॉक्समध्ये त्याला एक छोटंसं सुंदर कार्ड दिसलं, ज्यावर काहीतरी हस्तलिखित मजकूर होता. ते कार्ड त्याने हातात घेतलं आणि तो वाचू लागला. प्रिय मीत, तुझं व्यक्तिमत्व असं आहे की कोणताही पोशाख तुझ्या आकर्षक व्यक्तिमत्वाने अजूनच खुलून जातो. हा स्पेशल सूट तुझं सौंदर्य वाढवेल असं नाही, तर तुझ्यामुळेच हा सूट आणखी सुंदर दिसेल. आशा करते हा सूट तुला आवडेल. पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. माया. त्याचा अंदाज खरा होता. मायाने त्याच्यासाठी निवडलेला तो सूट त्याने हातात घेतला आणि एक छान हसू त्याच्या चेहऱ्यावर आलं. माया किती काळजीपूर्वक आणि प्रेमाने त्याचा प्रत्येक क्षण खास करण्याचा प्रयत्न करत होती, याची त्याला जाणीव झाली. त्याला कधीच अपेक्षा नव्हती की ती अशा पद्धतीने त्याचं संपूर्ण दिवसाचं नियोजन करेल. मीत फ्रेश झाला आणि त्याने ड्रेस घालायला सुरुवात केली. आता तो तयार होऊन पुन्हा बर्थडे पार्टीमध्ये जाण्यासाठी उत्सुक होता. मायाने त्याच्यासाठी बनवून घेतलेल्या या खास ड्रेससह त्याला माहिती होतं की हा वाढदिवसही त्याच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणाराच असेल. मी तयार होऊन येईपर्यंत माया भूमिकाच्या बेडरूममध्ये जाऊन तयार झाली. भूमिकाने मायाचा ड्रेस आधीच तिथे आणून ठेवला होता. रोझी आणि परीने मायाने बनवलेला केक गार्डनमध्ये आणला आणि तो केक स्टेजच्या मध्यभागी एका टेबलावर ठेवला. सर्वजण मी तयार होऊन यायची वाट पाहत होते. इतक्यात बंगल्याच्या एंट्रन्समधून मीत गार्डनकडे येत असलेलं त्यांना दिसलं. त्या ड्रेसवर त्याचं व्यक्तिमत्व खूपच खुलून दिसत होतं. त्याने घातलेला ड्रेस त्याच्या सौम्य आणि आकर्षक व्यक्तिमत्वाला साजेसा होता. त्याच्या चेहऱ्यावरचं आत्मविश्वासाचं तेज, त्याचं सौंदर्य आणि त्याचा सटल अंदाज या सगळ्यांमुळे तो अगदी जगातील सर्वात देखणा माणूस वाटत होता. मायाने जेव्हा मीतकडे पाहिलं तेव्हा ती काही क्षणांसाठी स्तब्ध झाली. त्याच्या डोळ्यांमधली चमक, चेहऱ्यावरचं तेज आणि त्याचा हसरा चेहरा पाहून मायाच्या मनात पुन्हा एकदा प्रेमाचे नवे तरंग उमटले. मीत किती हँडसम दिसतोय आज, माया मनातल्या मनात म्हणाली. मीत मायाजवळ आला. माया त्याच्याकडे पाहत हसली, पण तिच्या डोळ्यातून तिचं प्रेम स्पष्टपणे दिसत होतं. ती फक्त त्याच्याकडे पाहत राहिली, त्याचं सौंदर्य आणि त्याचा शांत स्वभाव याचं कौतुक करत. त्या क्षणी तिला जाणवलं की ती पुन्हा एकदा नव्याने मीतच्या प्रेमात पडली होती. माया देखील अतिशय सुंदर दिसत होती. तिने एलिगंट व्हाईट ड्रेस घातला होता, ज्यात ती एखाद्या राजकुमारीसारखी दिसत होती. त्या ड्रेसमुळे तिचा चेहराच उजळून निघाला होता. तिच्या लुकला मोत्यांच्या नाजूक दागिन्यांनी अधिक सजवलं गेलं होतं आणि तिच्या केसांच्या सुंदर बन हेअरस्टाईलमुळे तिचं सौंदर्य अजून खुललं होतं. मीतला तिच्यावरून नजर हटवणं कठीण झालं. मीतने आणखी एकदा अवतीभवती पाहिलं.
त्याच्यासाठी केलेली ती सगळी अरेंजमेंट त्याला डोळ्यांमध्ये कैद करायची होती. रात्रीचा मखमली प्रकाश, गार्डनमधल्या रंगीबेरंगी दिव्यांचा लखलखाट आणि हवेत हळुवारपणे फिरणाऱ्या सुगंधी फुलांचा सुगंध, एखाद्या सिनेमातील एका परफेक्ट सीनसारखं वातावरण. मीतला अजूनही हे सर्व स्वप्नवत वाटत होतं. त्याच्या जीवनातील एक विशेष दिवस, ज्याला तो साजरा करण्याची कल्पनाही करत नव्हता, त्याला इतका खास बनवला होता की त्याच्या मनात असंख्य भावना उमटत होत्या. चला चला केक कापून घेऊयात, आजोबा म्हणाले. मायाने स्वतः मीतसाठी हा केक बनवला आहे, भूमिका म्हणाली. मीत केक जवळ आला. मायाने हळूच त्याच्या हातात एक चाकू दिला आणि सुंदरपणे सजवलेल्या केककडे इशारा केला. हा केक मायाने स्वतः बनवला असल्याने त्याच्यासाठी अजून खास होता. मीतने पहिल्यांदा केककडे पाहिलं आणि नंतर मायाकडे. त्याच्या डोळ्यांमध्ये कृतज्ञतेचं आणि प्रेमाचं मिश्रण होतं. सर्वजण टाळ्या वाजवत होते आणि मीतने हळूच चाकू केकवर ठेवला. त्याच क्षणी सगळे जोरात हॅपी बर्थडे टू यू म्हणाले. मीतने हळूच केक कापला आणि लगेचच सगळ्यांनी आनंदात आरोळ्या ठोकल्या. हा क्षण त्याच्या आयुष्यातील एक नवीन अनुभव होता. खूप काळानंतर त्याने आपल्या वाढदिवसाचा आनंद पुन्हा अनुभवला होता. मायाने केकचा एक घास मीतला खाऊ घातला. मायाच्या चेहऱ्यावर हसू होतं आणि तिच्या डोळ्यातून प्रेम ओसंडून वाहत होतं. मीतने तिला मनापासून धन्यवाद दिले, पण सगळे आजूबाजूला असताना त्याला ते शब्दांनी व्यक्त करता आलं नव्हतं. त्याच्या नजरेतच तिच्याबद्दल असलेली भावना स्पष्ट होती. मीतने मायाला केकचा घास भरवला. त्यानंतर मीतला सगळ्यांनी केक खाऊ घातला आणि मीतने सगळ्यांना, कृपया सगळ्यांनी इकडे लक्ष द्या, माया स्टेजच्या मध्यभागी येत म्हणाली. सगळे एकदम शांत झाले आणि उत्सुकतेने मायाकडे पाहू लागले. मला सगळ्यांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, माया पुढे म्हणाली. मीतही आश्चर्यचकित झाला. मायाला काय सांगायचं आहे याबद्दल तो पूर्ण अनभिज्ञ होता. काय सांगणार आहे ही? काय महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल हिला? त्याच्या मनात विचार घोंगावत होते. माया हळूहळू मीतकडे चालत यायला लागली. त्याचं लक्ष एकाग्र झालं. सर्वजण ती काय करत आहे याकडे पाहत राहिले. माया त्याच्या समोर येऊन थांबली आणि अगदी अचानक तिने ड्रेस सावरत जमिनीवर एक गुडघा टेकवला. मीतला हलकासा धक्का बसला. त्याच्या हृदयाची धडधड वाढली. सगळे पाहणारेही स्तब्ध झाले. मायाच्या हातात एक छोटा बॉक्स होता. मायाने तिच्या हातातला बॉक्स मीत समोर उघडला. त्यात अंगठी होती. मीतला मायाच्या डोळ्यात नितळ प्रेम दिसत होतं.
तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.